नमस्कार मित्रांनो, सालबर्डी येथे आमचा दुसरा दिवस। आज आपण अमरावती जिल्ह्यातील सातपुडा पर्वतात असलेल्या सालबर्डी येथे प्रसिद्ध अंबादेवी देवस्थानाला भेट देणार आहोत। इथून पुढे अंबादेवीच्या गुहेकडे जाण्यासाठी सुमारे 2 किलोमीटरचा डोंगराचा रस्ता आहे। दोन्ही बाजूला सुंदर जंगल आणि सातपुडा पर्वत दिसतात। अंबादेवीचे प्राचीन गुहा मंदिर आहे। स्थानिक लोकांच्या मते हे खूप जुने शक्तिस्थान आहे आणि नवरात्रीमध्ये येथे मोठी यात्रा भरते। अंबादेवीचे सालबर्डीचे हे सुंदर आणि शांत ठिकाण खूप आध्यात्मिक अनुभव देणारे आहे। जर तुम्ही निसर्ग आणि देवस्थान प्रेमी असाल तर हे ठिकाण नक्की भेट द्या। आमचे हे संपूर्ण ठिकाण पाहून नंतर आम्ही परत सालबर्डीला वापस आलो आणि वापस आल्यानंतर आम्ही इतर ठिकाणी पाहण्यासाठी गेलो। तर पहिले ठिकाण आम्ही बघितलं पांडव कचेरी। असं म्हटलं जाते की पुरातन काळात ज्यावेळेस पांडवांना वनवास झाला होता त्यावेळी त्यांनी स्वतःला उद्देशून एक कचेरी घेण्यात आली होती, त्यामुळे येथील असलेल्या या गुफेला पांडव कचेरी असे म्हटले जाते। त्याच्या समोरील श्रीकृष्ण मंदिर सुद्धा आहे, जे सुंदररित्या घडवलेलं आहे आणि पाहण्यासाठी खूप सुंदर असं पाहायला मिळते। चला तर बघूया कृष्णाचे अवतार, ज्यामध्ये तेथील स्थानिक लोकांनी दगडांना विविध प्रकारचे आकार देऊन श्रीकृष्ण मूर्त्या घडवलेल्या आहेत आणि ते पाहायला अतिशय सुंदर दिसतात। त्याच पुढे डोंगराळ भागात आम्ही पाहायला गेलो वाघाची गुफा आणि घोड्यांचा तबेला। पाहू शकता पुरातन काळातील लोकांनी कशा प्रकारच्या साधनांचा उपयोग करून विविध प्रकारच्या कोरीव अशा आकाराच्या गुफा तयार केलेल्या आहेत। बाहेर प्रकाश पण गुफेमध्ये इथे अंधार असतो आणि त्यामुळे आपल्याला आपल्या मोबाईल किंवा कुठल्याही टॉर्चचा आधार घेऊन आपल्याला या गुफांचं निरीक्षण करावं लागतं। हे पाहून झाल्यानंतर आम्ही निघालो हत्तीगुट्याकडे। हत्तीगुटाही पाहिला आणि सालबर्डीचा निरोप घेत आम्ही तिथून परतीचा प्रवास सुरू केला। व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा।